नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 30. अक्षयकडून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून सोमनाथने त्याला कॉल केला होता. हॅलो अक्षय दादा, त्या फॉर्मवर प्रल्हाद दादाच्या सह्या घेतल्या का? पार्टीचे सारखे कॉल येत आहे, सोमनाथने अधीर होत विचारले. विसरू नको, माझी वहिनी वकील आहे. ती असताना जमिनीच्या कागदावर सह्या घेणे कठीण आहे, म्हणून काही दिवस धीर धर. त्यानंतर मी बघतो काय करायचं ते. अक्षयचा थंड प्रतिसाद सोमनाथला अपेक्षित नव्हता. मी समजू शकतो, पण पार्टी इतके दिवस थांबणार नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला धावपळ करता येणार नाही. सोमनाथला घाई झाली होती. त्या पार्टीला जर गरज नसेल तर आपण दुसरं कोणाला तरी जमीन विकू, पण मला घाई करून चालणार नाही. तुला बोलायला काय जातं? उद्या जर वहिनीने माझ्यावर केस केली तर माझ्यावर भारी पडेल. आणि असेही मला हे प्रकरण शांततेत मिटवायचं आहे. असं बोलून अक्षयने कॉल कट केला. म्हणून सोमनाथ वैतागला. काय रे, काय म्हणाला अक्षा? एकनाथ बाहेर चावडीवर बसले होते. हा अक्षय दिसतो तितका वेडपट नाही. हा तर जमिनीचं मनावर घेत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा आज उद्या करत असतो. ही पार्टी जर हातातून गेली तर माझं नुकसान होईल. सोमनाथला टेन्शन आलं होतं. अरे मग दुसरी पार्टी बघ ना. तो पण काहीतरी विचार करून टाळाटाळ करत असेल, कारण प्रल्हाद सहजासहजी झुकणार नाही. मी पण त्यावेळी सर्व काही करून बघितलं होतं, पण त्याची आई आणि तो शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दोघेही जीव गेला तरी कोणालाही जमिनीला हात लावून देणार नाही. एकनाथने आपला अनुभव सांगितला. त्यावेळी तुम्ही हार मानली, पण मी माघार घेणार नाही, कारण पार्टी 25 एकरचे 2 कोटीच्या पुढे द्यायला तयार आहे. मी अक्षयला फक्त 1 कोटीचा आकडा सांगितला आहे. आधीच त्या नवरा बायकोला जमिनीचा घंटा काही समजत नाही. त्यात हा व्यवहार माझ्या हाताने होणार आहे. त्यामुळे 1 करोड रुपये आरामात माझ्या खिशामध्ये येतील. त्यात पार्टी माझ्या शब्दाबाहेर नाही. सोमनाथ म्हणाला तसे एकनाथ यांचे डोळे लकाकले. काय सांगतोयस काय लेका? मी पण त्यावेळी अजून थोडं ताणलं असतं तर ती 25 एकर जमीन माझ्या नावावर असती. एकनाथ यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मला पण वाटतं उगाच घाई करून अर्थ नाही, कारण अक्षय आपल्या हातातून निसटला तर जमीन सुद्धा जाईल. त्यामुळे त्याच्या कलेने घेणं गरजेचं आहे. सोमनाथला हेच योग्य वाटत होतं, कारण त्याच्या डोळ्यावर पैशाची पट्टी पडली होती. सकाळी नेहमीप्रमाणे प्रल्हादला जाग आली. शारदाचा हात त्याच्या छातीवर होता. त्याने वळून पाहिलं तर ती शांत झोपली होती, पण तिच्या खांद्यावरचा पदर खाली ढळला होता. तशी त्याने नजर फिरवली, पण तिची गोरीपान काया त्याला भुरळ घालत होती. त्यामुळे पुन्हा त्याची नजर तिच्या दिशेने गेली. तिची झोपमोड करणं त्याच्या जीवावर आलं होतं. तिचं अस्सल आसमानी सौंदर्य पाहून काही वेळ तो तिच्यात हरवून बसला होता, पण तिला असं चोरून पाहणं त्याला चुकीचं वाटत होतं. म्हणून तो भानावर आला आणि अलगद तिचा हात उचलून बाजूला ठेवला. तितक्यात शारदाने डोळे उघडले. तशी त्याने नजर दुसरीकडे वळवली. तिचं पांघरून कमरेच्या खाली गेलं होतं, म्हणून तिची नजर सहज स्वतःवर गेली आणि तिने
पटकन आपला पदर खांद्यावर घेतला आणि पांघरून अंगावर ओढून घेतलं. प्रल्हादची तर तिच्यासोबत नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती. त्याने पटकन आपलं आवरलं व काहीही न बोलता बाहेर जायला निघाला. तसं त्याला काहीतरी आठवलं. तुम्ही माहेरी झोपताना जसे कपडे घातले होते तसे घालत जावा, प्रल्हाद म्हणाला आणि तसाच बाहेर निघून गेला. तशी शारदा पुन्हा बेडवर आडवी पडली व प्रल्हादच्या विचारात हरवून गेली. तिच्या इच्छेविरुद्ध तिला या नात्यामध्ये बांधलं गेलं होतं. त्यामुळे तिला वाटलं होतं की प्रल्हाद सोबत तिचा निभाव लागणार नाही. त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाने कधी तिला आपलंसं केलं होतं हे तिलाही समजलं नव्हतं. ती त्याची बायको असूनही तो चक्क तिला पाहायला लाजत होता. यामध्ये त्याचा स्वभाव दिसून येत होता. काही वेळाने दरवाजावर टकटक झाली म्हणून ती सावरून बसली. तसा प्रल्हाद आतमध्ये आला. हा चहा घ्या, तुम्हाला वाचन करायचं आहे ना, झोप लागणार नाही. प्रल्हादने कप टेबलवर ठेवला व निघून गेला. शारदा स्वतःशी हसली व चहाचा कप हातात घेतला तर तो ब्लॅक टी होता. तिला सकाळी उठल्यावर ब्लॅक टी लागतो, पण हे तिने प्रल्हादला सांगितलं नव्हतं. तरीही त्याला कसं समजलं हेच तिला समजत नव्हतं. तिने कप ओठांना लावला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं, जे फक्त प्रल्हादसाठी होतं. रात्री सर्वजण एकत्र जेवण करायला बसले होते, पण अनुचे जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हतं. तुझं लक्ष कुठं आहे? नीट जेव की, सुलोचनाबाई म्हणाल्या. प्रल्हादने शारदाकडे पाहिले आणि मंद हसला. तुझ्या लक्षात आहे ना दादा, उद्या काय आहे ते? अनुने विचारले. उद्या मंगळवार आहे, म्हणून मी देवीचं दर्शन करायला जाणार आहे. आणखी काही असेल तर सांग. प्रल्हाद खाली मान घालून जेवत होता. तसा अनुचा चेहरा पडला. काय ग अनु, उद्या काही असेल तर सांग ना, त्याशिवाय आम्हाला कसं समजणार? सोनालीच्या लक्षात राहण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामध्ये अनुच्या तिच्याकडून अपेक्षा नव्हत्या. मी सहज म्हणाले. अनु खाली मान घालून जेवण करू लागली. तिचा उतरलेला चेहरा शारदाला पाहावत नव्हता, तरीही ती शांत होती. सकाळी अनुच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने डोळे किलकिले केले व मोबाईल हातात घेतला. हॅलो. अनु अजूनही झोपेत होती. हा काय गोंधळ घालून ठेवला आहेस तू? आत्ताच्या आत्ता खाली ये, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीही नाही. प्रल्हादचा आवाज तिच्या कानावर पडला. तशी खाडकन तिची झोप उडाली. काय झालं दादा? आता मी काय केलं? अनु चांगलीच घाबरली होती. तुला सांगितलं ना, आत्ताच्या आत्ता खाली ये. प्रल्हादचा आवाज ऐकून ती थरथर कापू लागली. तिने आपली ओढणी सावरली व खाली निघून गेली. ती जशी हॉलमध्ये आली त्यानंतर ती स्तब्ध झाली. तिचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनु, हॅपी बर्थडे टू यू. सर्वजण एक सुरात गात होते. अनुचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. संपूर्ण हॉलमध्ये रंगीबिरंगी बलून पसरले होते. टेबलवर तिच्या आवडीचा चॉकलेट केक ठेवला होता. शारदाने तिचा हात पकडला व तिला समोर घेऊन आली व तिच्या हातात चाकू दिला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आधी केक कट कर, नाहीतर कॉलेज जाण्यासाठी उशीर होईल, शारदा म्हणाली. तिने केक कट केला व सर्वांना भरवला. मला तर वाटलं होतं तुम्ही माझा वाढदिवस विसरला. तुम्ही सर्वांनी इतकं छान सरप्राईज दिलं, त्यासाठी थँक्यू. अनुच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. सरप्राईज अजून बाकी आहे. शारदाने तिचा हात पकडला व तिला बाहेर घेऊन गेली. समोरचं दृश्य पाहून तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. स्कूटी, म्हणजे दादाने आपलं प्रॉमिस पूर्ण केलं. थँक्यू दादा. अनुने त्याला मिठी मारली. याचं श्रेय तुझ्या वहिनीला जातं, कारण तिने स्कूटीसाठी अर्धे पैसे भरले आहे, प्रल्हादने सांगितलं. अनुने आपले डोळे पुसले व शारदाला मिठी मारली. तू खरंच खूप गोड आहेस वहिनी, अनु म्हणाली. आजच्या दिवशी असं रडायचं नसतं. हा ड्रेस तुझ्यासाठी. आज मस्त तयार होऊन कॉलेजला जा आणि फ्रेंड्ससोबत एन्जॉय कर. शारदाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने बॅग ओपन करून पाहिली तर त्यामध्ये बेबी पिंक कलरचा सुंदर असा वन पीस होता, जो तिच्या स्कूटीला अगदी मॅच होता. वाव वहिनी, या ड्रेसमध्ये तर मी सिंड्रेला दिसेल. अनुच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. अनु आईच्या पाया पडली. नेहमी अशीच आनंदी राहा. किती केलं तरी या घराचं शेंडफळ आहेस तू. सुलोचनाबाईने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. सॉरी अनु, तुझा वाढदिवस आहे हे आमच्या लक्षात नव्हतं, म्हणून गिफ्ट आणायचं राहून गेलं. अक्षय म्हणाला खरा, पण आजपर्यंत त्याने कधीच तिच्यासाठी काही घेतलं नव्हतं. फक्त सोनालीने 2-3 वेळा तिला आपले जुने ड्रेस घालायला दिले होते. मी कॉलेजसाठी तयार होते. मैत्रिणींना स्कूटी पण दाखवायची आहे. अनु जायला निघाली. अगं थांब, कॉलेजमध्ये मैत्रिणी पार्टी मागतील, त्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत का? शारदाने विचारलं. तशी तिने नाही मध्ये मान हलवली. हे घे पैसे आणि आजचा दिवस मस्त एन्जॉय कर. मी आणि श्यामली असंच करायचो. शारदाने तिच्या हातावर काही नोटा ठेवल्या. तुम्ही राहू द्या, मी देतो. प्रल्हाद पुढे आला. तुम्ही दिले काय आणि मी दिले काय एकच आहे. मला हवे असतील तेव्हा तुमच्या जवळून घेत जाईल, त्यामुळे काळजी करू नका, शारदा म्हणाली. अनु हसतच निघून गेली. या घरची मोठी सून या नात्याने तू तुझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आहे, म्हणून माझी काळजी मिटली. सुलोचनाबाई यांना तिचं करावं तितकं कौतुक कमी होतं, पण यामुळे सोनाली आणि अक्षयला कमीपणा जाणवत होता. काही दिवसांपासून शारदा प्रल्हादच्या विचारात इतकी हरवली होती की तिचं कामामध्ये लक्ष लागत नव्हतं. ही गोष्ट मुग्धाच्या नजरेतून सुटली नव्हती. दोघी लंच ब्रेकमध्ये चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये आल्या होत्या. तसा मुग्धाने विषय काढला. काही दिवसापासून मी पाहते शारदा, तुझ्यामध्ये आधीसारखा उत्साह राहिला नाही. तुझी मॅरिड लाईफ ठीक चालली आहे ना? मुग्धाने डायरेक्ट विषयाला हात घातला. प्रल्हाद खूप चांगले आहेत, पण मीच कुठेतरी कमी पडते, ज्याचं कारण तुला माहीत आहे. शारदाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते. जे काही असेल ते स्पष्ट सांग, माझ्यापासून काहीही लपवू नको. मुग्धाने तिचा हात हातामध्ये घेतला. आधी मला वाटलं होतं की आमच्या दोघांचं अजिबात पटणार नाही, पण प्रल्हाद खरंच खूप चांगले आहेत. त्यांच्या सहवासामध्ये राहून मी कधी त्यांच्या दिशेने खेचले गेले
माझं मलाही समजलं नाही, पण त्यांचा पती म्हणून स्वीकार करायला भीती वाटते, कारण मी अजूनही माझा भूतकाळ विसरली नाही. यावेळी शारदाचे डोळे भरून आले होते. तुला विसरायला हवं शारदा. अशाने तू भाऊजींवर अन्याय करत आहे. उलट तू नशीबवान आहे, म्हणून तुला प्रल्हाद सारखा नवरा मिळाला, ज्याने तुझा भूतकाळ माहीत असूनही तुझ्यावर विश्वास दाखवला. म्हणून सांगते, स्वतःला मोकळं कर आणि भाऊजींच्या प्रेमात स्वतःला झोकून दे. सुखात राहशील. मुग्धा तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्याने नाही होणार. जेव्हा मी प्रल्हादच्या जवळ जाण्याचा विचार करते, मला असं वाटतं की मी त्यांची फसवणूक करत आहे. शारदा ऐकायचं नाव घेत नव्हती. शेवटी तुझा निर्णय आहे. माझं काम तुला समजवण्याचं होतं, जे मी केलं. तू फक्त स्वतःचा विचार करत आहेस. एकदा तरी स्वतःला भाऊजींच्या जागेवर ठेवून बघ. त्यांच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा असतील. नशीब ते बाकी पुरुषांसारखे नाही, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. मुग्धाचं म्हणणं तिला पटत होतं. तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. ओ शिट, आज एका क्लायंटला भेटायला बोलावलं होतं. ती बिचारी ऑफिसमध्ये माझी वाट पाहत आहे. शारदाने चहा संपवला व आपल्या केबिनच्या दिशेने निघाली. शारदा केबिनमध्ये आली तर एक मुलगी तिची वाट पाहत बसली होती. शारदाला पाहून ती उठून उभी राहिली. प्लीज सीट. एका केसमध्ये बिझी होते, म्हणून तू येणार आहे हे ध्यानातून निघून गेलं, शारदा म्हणाली. ती मुलगी जेमतेम शारदाच्या वयाची होती. मला काहीही करून माझ्या नवऱ्याकडून डिवोर्स हवा आहे. माझ्या सासरच्या लोकांनी माझं जीणं मुश्किल केलं आहे. त्यांची पैशांची हाव दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बोलताना तिचे डोळे भरले होते. रिलॅक्स मीनाक्षी, आधी मला सविस्तर सांग की नक्की काय झालं आहे. शारदाने पेन आणि पेपर घेतला. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मुलगा चांगला शिकलेला व वेल सेटल असल्यामुळे आम्ही जास्त आढेवेढे घेतले नाही व लग्नाला होकार दिला. पण लग्नानंतर त्या लोकांनी मला पैशासाठी त्रास देणं सुरू केलं. आधी गोड बोलून ते माझ्याकडून पैसे काढत होते, म्हणून माझ्या लक्षात आलं नाही. पण आता त्यांची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मी स्वतः एक इंजिनियर आहे, त्यामुळे माझ्या पेमेंटवर सुद्धा त्यांचा डोळा आहे. मला त्या माणसांसोबत राहायचं नाही. ही 2 वर्ष मी कसं सहन केलं असेल माझं मला माहीत आहे. मीनाक्षी रडवेली झाली होती. काळजी करू नको. आपण त्यांच्यावर केस फाईल करूयात. तुला घटस्फोट तर मिळेलच, पण त्यासोबत तुझ्या सासरच्या लोकांना तुला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागेल. शारदाजवळ नेहमी अशा केसेस येत होत्या, म्हणून तिला चांगली माहिती होती. पण त्या मानाने ती स्वतः नशीबवान होती, म्हणून तिला प्रल्हाद सारखा समजूतदार नवरा मिळाला होता. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.